येस, फायनली 8 वर्षाने इंडियाने एशिया कप जिंकलाय. कुठला नेमका एशिया कप तू बघतोयस मला कळत नाहीये. म्हणजे आज आपण UAE सोबत जिंकलोय, ते पण असं लहान लहान पोरांसोबत आपण मोठी मोठी माणसं घेऊन मॅच जिंकलोय. कोणता पण? तू कशाबद्दल बोलतोस? एशिया कप जो आज सुरू झालाय. नाही, आज एशिया कप जिंकलो आपण. विच एशिया यू आर लिव्हिंग इन? हॉकीचा 4-1 ने इंडियाने साऊथ कोरियाला हरवलंय. पण आपण क्रिकेट बद्दल बोलायला भेटलो. क्रिकेटचा चालू झालाय. हा, तू आजची मॅच नाही बघितलीस मित्र? नाही, मी हॉकीची बघत होतो. ठीक आहे, जास्त इंटरेस्टिंग ऑप्शन चूज केलेलं आहे माझ्या. आणि जशी आज इंडियाची मॅच झालेली आहे, टोटली वन साइड, टोटली काय म्हणतो ना, अनइंटरेस्टिंग मॅच झालेली आहे. मला बऱ्याच तुझी आणि माझी मॅच आठवते. मी तुला खूप असंच कुत्रासारखं तुला हे खूप वेळा लोकांनी ऐकलं, त्यामुळे तू अजून किती व्हिडिओ मध्ये हे सगळे तू बोलत राहणार आहे. आपले बरेच व्हिडिओ अपलोड करत. हा, सो येस, इंडियाने साऊथ कोरियाला अच्छा सॉरी आपलं आधी ती तुझी बातमी देऊन टाकतो. येस, हॉकीचा एशिया कप इंडियाने जिंकलाय. आता हे जेन्युइन सांगतो मी, 8 वर्षांनी जिंकलाय आणि 4-1 ने हरवलं साऊथ कोरियाला इंडियाने. खूप खूप मोठी गोष्ट आहे ऑब्व्हियसली हॉकी प्रेमी. शाहरुख खान एक स्क्रिप्ट लिहितो तिकडे, काय त्याची स्क्रिप्ट लिहिली जाते. कबीर खान 2.0 वगैरे. नाही, अक्षय कुमार पण असू शकतो. अक्षय कुमार. पण आज आपण इथे क्रिकेटच्या एशिया कप बद्दल बोलण्यासाठी भेटलो होतो. आपण बोलायचं आहे का? गरजेचं आहे बोलणं. हा, पण इंडिया चांगली खेळली. UAE सारखी. तू चांगलं खेळणं म्हणशील का? खेळणं म्हणशील? माझं म्हणणं आहे तेच आहे, शेवटी जिंकणं महत्वाचं आहे आणि इंडियाने जिंकून दाखवलंय. आता कसंही असेल, माझं मत आहे ते थोडंसं पॉवर शो केलाय इंडियाने, पॉवर गेम शो केलेला आहे. म्हणजे अगदीच म्हणजे पहिली बॅटिंग करून 200-250 मारू शकले असते, पण अगदीच तुच्छच लेखूया आपण यांना असं समजून त्यांना 58 ऑल आउट केले. प्रॅक्टिस मला वाटतं त्यामुळे बॅटिंगची झाली नाही. आता नेक्स्ट मॅच पाकिस्तान सोबत आहे. हा, चुकून आफ्रिदीचे बॉल आत यायला लागले आणि गिल उडाले तर काय करणार? होऊ शकतो. पण विराट आणि रोहित नाहीये, त्यामुळे इनस्विंग बॉलचा इश्यू नसणार आपल्याकडे. पण ठीक आहे. पण ठीक आहे, आज UAE 58 ऑल आउट केलं इंडियाने आणि कुलदीपने खूप चांगली बॉलिंग टाकली. कुलदीपने 4 विकेट घेतल्यात. शिवम दुबेने 3 विकेट घेतल्यात. करेक्ट. आणि दुबेने काहीतरी 1 रन देऊन 3 विकेट घेतल्यात. येस. आणि कुलदीपने 7 का 8 रन देऊन 4 विकेट घेतला. कुलदीप चांगल्या लाईनवर बॉलिंग करत. पण बुमराला काय झालंय? बुमराने 19 रन दिले या मॅच मध्ये आणि 1च विकेट घेतलाय. हे काय मला फरक पडलं. पहिल्यावर 10 रन मारले त्यांचा पॉवर प्लेला चांगला. हार्दिक पांड्या त्यांनी मारलं होतं. हा, त्यांचा पॉवर प्लेला चांगला स्कोर होता. त्यांचा 26 ला पहिला विकेट पडला होता. 41 ला 2 विकेट होता पॉवर प्लेला. सो डिसेंट स्कोर होता. त्यानंतर ते बिल्ड करू शकले असते, पण ते त्यांच्याकडे तेवढी स्ट्रेंथच नाहीये. आणि ते स्पिन क्वालिटी त्यांनी आतापर्यंत खेळली नसतात. ते मोर ऑफ ते काय म्हणतो असोसिएट नेशन्स खेळलेत. सो जिथे तुम्हाला ते लोक सगळे त्यांचे बॉलर वगैरे ते 100 विकेट घेऊन झाले T20 इंटरनॅशनल मध्ये. हा, पण त्याच्यात नेपाळ सोबत त्यांचा जो कॅप्टन आहे, शिट मी त्याचं नाव विसरलो यार, सॉरी. आसिफ खान का काहीतरी नाव, नाही सिद्दीकी कोणतरी, नाही अशीच काहीतरी नाव असतील. गुरमीत सिंग बिंग असं कोणतरी अशीच काहीतरी नाव असतील त्यांची. हा, त्यांच्या कॅप्टनने 2000 पेक्षा जास्त रन्स मारले T20 इंटरनॅशनल. पण तेच आहे की ते एवढ्या एक्सपिरियन्स पण मारले, त्यात काय एवढे झिम्बाब्वे सोबत मारले असतील, बांगलादेश सोबत मारले असतील, मारले येस, पण मारलेत. हा, सो थोडा त्यांनी रेजिस्टन्स करायला हवा होता अजून, पण कुलदीपच्या समोर अगदीच त्यांनी नांगीच. त्यांनी कधी क्वालिटी खेळलीच नसेल. चायनामॅन तर कठीणच आहे कोणालाही खेळणं, त्यात त्यांना काही त्याचा एक्सपिरियन्सच नाही. आणि कुलदीपने एक बोल्ड काढला पडला होता ना पहिले, त्याच्या आधीच्या बॉलला तो जस्ट वाचलेला, संजू सॅमसन करून पण मिस झाला बॉल, आणि मग दुसऱ्या बॉलला त्याने बोल्ड काढला. सॅमसनचं तू नाव घेतलंयस तर सॅमसनला खेळवलंय फायनली. सो त्याबद्दल काय वाटतं तुला? इंडियाने रिंकू सिंगला बाहेर बसवलं. टीम सिलेक्शन चांगलं होतं या मॅच. पण आता सॅमसनला त्यांनी परत 2 डाऊन केलंय, तर वर गिल आणि कोण खेळतंय? अभिषेक शर्मा खेळणार. सो तुला वाटतंय सॅमसन वरती पुन्हा मला वाटतं तलवार येणार आहे? जर पंत बिंतला अचानक झालं, खेळवायची इच्छा झाली इंडियाची, पाय बरा झाला, पंत येऊ शकतो की तो आमचा मॅच विनर आहे वगैरे म्हणून त्याला खेळायला गेले तर असू शकतो. नाही, पण ठीक आहे, संजू सॅमसनला T20 मधून नाही हलवणार मला. म्हणजे माझ्या एशिया कपच्या टीम मध्ये संजू सॅमसन नव्हता, पण गौतम गंभीरच्या टीम मध्ये आहे, त्यामुळे आय गेस त्याला नाही हलवणार. तो गंभीरच्या टीम मध्ये हर्षित राणा सोडून कोणीच नाही माझ्यामध्ये, पण तो आजही बेंचवर होता. पण तुला डिसिजन्स आणि इन जनरल प्लेइंग 11 किंवा कॉल सिलेक्शन कॉल्स ते तुला सरप्राईजिंग नाही वाटलं की बुमराला त्यांनी आज खेळवलंय? म्हणजे त्याला अख्खी त्यांनी टेस्ट सिरीज
पण ठीक आहे, थोडं ते त्याला रिदम मध्ये यायला फायदेशीर पण ठरेल कदाचित. पुढची मॅच जर पाकिस्तान बरोबर आहे, 14ला आहे पुढची मॅच, 14ला आहे. सो ते रिदम मध्ये येण्यासाठी त्याला फायदेशीर पण ठरेल. आणि त्याने 3 ओव्हर ऑन द ट्रॉट टाकलेत, त्यामुळे थोडी बॉडी गरम करण्यासाठी असेल. अच्छा. आणि अजून एक गोष्ट चर्चेत होती, हार्दिक पांड्याचे केस, ते तुला बघून काय वाटलं? हा, मला पण वाटतं गोल्डन केस. मला सांगितलं काही लोकांनी की तू बघ, तो ना क्रिकेटर आहे, छान कमवतो म्हणून त्याला कोणी छपरी आता म्हणत नाही. त्याला कसं, त्याला वानखेड्यावरती म्हणतात, त्याचा तो रुतबा आहे. तुला चाळी देऊन तुझ्या म्हणतील, फरक आहे. खरं यार. पण यार युएईचे 51ला 5 विकेट होते, वाईटच स्कोर होता, पण 51ला 5. मी घरून निघालो इथे ऑफिसला येण्यासाठी, आणि इथे आल्यावर ऑल आउट झालेले 58ला ते लोक. नाही, मी जेव्हा इकडे होतो इंडिया मॅच जिंकली पण होती. सो खूप फरक आहे. आपण लांब राहतो. खरंय. पण नाही, नॉर्मली मी 10 ते 15 मिनिटं तिथे पोहोचतो घरून ऑफिसला. 7 रनमध्ये त्यांच्या 5 विकेट गेल्या. सो अगदीच इनएक्सपिरियन्स्ड वाटले ते लोक मोठ्या नेशन्सच्या अगेन्स्ट. म्हणजे उद्या ते लोक पाकिस्तान बरोबर किंवा श्रीलंकेबरोबर खेळले तरी त्यांचीच अवस्था होऊ शकते. येस. आणि अजून कोणती टीम आहे? ओमान आहे. ओमान त्याच्यापेक्षा बरी खेळ आय गेस. ओमान आहे, अफगाणिस्तान आहे. ओमान T20 वर्ल्ड कपला पण होती, राईट? येस. बांगलादेश आहे, अफगाणिस्तान. येस. पण माझी अशी जेन्युइनली इच्छा आहे की हा एशिया कप जो आहे तो अफगाणिस्तानने जिंकावा. अच्छा, बाय द वे अजून एक कॉन्ट्रोवर्सी तुला सकाळी कळलं असेल तर, बरेच लोक असं म्हणतात की इंडिया पाकिस्तानशी आपण जे करतो की क्रिकेट नाही केलं पाहिजे, सेम आपण अफगाणिस्तान सोबत केलं पाहिजे. तुला अफगाणिस्तानची ती कॉन्ट्रोवर्सी कळली का? काहीतरी ते बायकांना तिथे बेसिकली भूकंप आलाय, चुकी वाईट गोष्ट आहे. तर तिथे भूकंप आलाय आणि तिकडचे जे काय त्यांचे शरिया कानून किंवा जे काय त्यांचे लॉज आहेत, तालिबानवाले लोक त्यांचे जे काय लॉज आहेत, तर त्याच्यानुसार त्यांचं असं म्हणणं आहे की त्याच्या मलब्याखाली बायका फसल्यात, त्यांना परपुरुष हात लावू शकत नाही. सो त्यांना वाचवायला स्त्रीच लागणार. पण त्यांचा दुसरा लॉ असा आहे की बायकांनी घरात बाहेर नाही पडायचं. सो स्त्रिया बाहेर पडत नाही. हसण्यासारखी गोष्ट नाहीये, पण इन जनरल खूप इट्स अ जोक, व्हेरी सेन्सलेस माझ्या मते. तर एकंदर जो ऑस्ट्रेलियाचा कॉल आहे की त्यांना अफगाणिस्तानला बॉयकॉट करायचंय, पण त्यांनी केलं नाही आजवर. कारण ते 23 वर्ल्ड कपला मॅक्सवेलने एका पायावरती जी काय मॅच जिंकवली होती ती, आणि T20 वर्ल्ड कपला त्यांना अफगाणिस्तान जे काय हरवलं होतं ते. सो त्यात काय ते घडलेलं नाहीये. पण तुला इन जनरल या मुद्द्यावरती वाटतं, अफगाणिस्तानच्या मुद्द्यावरती? पण कसं आता तिथे तालिबानचं सरकार असल्यामुळे तू ऍसच अफगाणिस्तानला हे नाही करू शकत बॉयकॉट. म्हणजे ते मला नाही वाटत की ते अफगाणी लोकांचं सरकार आहे. इट्स अ टेररिस्ट ऑर्गनायझेशन, राईट? आपण उद्या गायब झालं तर मला भीती वाटते हे सगळं बोलायला. बसले ना आपल्या शेजारी. मी चॅलेंज करतो. बाय द वे, काल मी घरी गेलो तर नाही, काल मी कुठेतरी बाहेर होतो आणि मला ठीक आहे रे, तेच मला माझ्या आईचा फोन आला. माझ्या आईचा? माझ्या तुला तर ब्लॉक केलं. माझ्या आईचा फोन आला आणि मला बोलते, तुझा व्हिडिओ बघते मी, तुला किती वेळा सांगू अजून मी की शिव्या नको देऊस शिव्या. आणि मला बोलते, जर पुढच्या व्हिडिओमध्ये शिव्या दिसल्या तर तुला घरात घेतलं जाणार नाहीये. आणि मी घरी गेलो तर बाबा बोलतात, बोलू नको ह्याच्याबरोबर अजिबात. आणि आईला बोलतात. आणि जवळपास 15-20 मिनिटं कोणच बोलत नव्हतं यार की हा शिव्या का देतोय. आई मला आल्याला बोलते की मला तर वाटतं तुझ्या तोंडावर नेहमी शिव्या असतातच, तू एवढ्या इझिली शिव्या देतोयस. तर असं नाहीये, ते आम्ही व्हिडिओ पुरता जे निघतं तोंडातून ते निघतं. प्रेम येते क्रिकेट प्रतीचं वगैरे, असं सांगावं लागलं मला. तुझ्या आईने तो चारित्र्य ओळखलेलं आहे. ठीक आहे, पण आपण अफगाणिस्तानमध्ये राहत नाही, आपल्याला शिव्या देण्याचा पूर्ण हक्क आहे आणि आपण देऊच. तर काकू, आम्ही शिव्या देतो. हा मी व्हिडिओ कापून पाठवतो आईला. तुझ्या आईला पाठव. तुझ्या आईपर्यंत पोहोचणार नाही कारण तिने ब्लॉक केलंय. तिने मला ब्लॉक केलं नाही, सो पोहोचू शकतो. हा सर, ठीक आहे. तर अफगाणिस्तानचा मुद्दा असाच आहे. तर त्याबद्दल काय माहित नाही मला, तो खूप फारच असा पॉलिटिकल आणि सोशल मुद्दा आहे. सो नाही, पण अफगाणिस्तानच्या टीमला बॉयकॉट करून त्यात काही हे नाही येत. सी बट कसं आहे ना, नाही बनत. तू जेव्हा नॅशनल फोरम्स किंवा नॅशनल प्लॅटफॉर्म्सवरनं जेव्हा तू असे डिसिजन घेतोस की त्यांच्या नेशनला बॉयकॉट करणं वगैरे, सो तेव्हा तिकडनं वेगळे डिसिजन घेतले जातात असं मला वाटतं. ते होऊ शकतं, राईट? त्याच्यामुळेच ना ते, कारण इतकी वर्ष पाकिस्तानमध्ये लोक जात का नव्हती, बिकॉज ऑफ टेररिझम ना. सो त्यांच्याकडे इतकी वर्ष क्रिकेट नाही घडलं, त्यामुळे किती फरक पडलाय. आज त्यांच्याकडे कदाचित थोडं सिक्युरिटी त्यांच्याकडे आली, निर्माण झालेली, जी काय चांगली असेल ती वाईट. सो त्या डिसिजन शिवाय होऊ शकतो, इनडिरेक्ट परिणाम होऊ शकतो गोष्टींवर, राईट? सो पण ओव्हरऑल तुला एशिया कप बद्दल काय वाटतं? हा जो एशिया कप चालू आहे, जो की खूप
कसं सांगू, वर्थलेस टुर्नामेंट. हा तसंच बोलावं लागेल. खूप लोकल टुर्नामेंटचा फील येतो. एकतर कोणाला काही उत्साह नसतो, न्यूजवर सतत येत असतं की तिकीट्स जात नाहीत. इंडिया पाकिस्तानची मॅच सोल्ड आउट झालेली आहे, जी की नाही झाली अजून, जी की मे बी कदाचित ते वातावरणामुळे पण असेल. कोणत्या आता जे ऑपरेशन सिंदूर आणि त्या आधीचा जो काय अख्खा, नाही त्यावर मी एक रील बघितलं, त्यात किती तथ्य माहित नाही, की एक माणूस म्हणतोय की तिथे आता तुला बंडल मध्ये तिकीट मिळतं, म्हणजे शारजामध्ये, दुबईमध्ये 7 मॅचचं तिकीट तू एकत्र घ्यायचं. म्हणजे जर तुला इंडिया पाकिस्तान पास काढल्यासारखं ट्रेनचा, की जर तुला इंडिया पाकिस्तान बघायची आहे किंवा इंडिया श्रीलंका बघायची, पर्टिक्युलर मॅच नाही बघतो, अख्खी सिरीज, अख्ख्या टुर्नामेंटच्या तिकीट्स घ्यायच्यात. पण मग आता शेवटी जाऊन त्यांनी नॉर्मल तिकीट्स विकायला चालू केल्या, की कोण घेतच नाहीये, कारण हा जो पास रुपये काढलाय तो नॉर्मल तिकीट्स त्यांनी चालू केल्या, की इंडिया पाकिस्तान जर सोल्ड आउट होत नाही तर काहीतरी प्रॉब्लेम आहे भाई प्लॅनिंग मध्ये तुमच्या. सो त्यांनी मग ते सिंगल मॅचची तिकीट पुन्हा चालू केली, असं होतं. पण मला इन जनरल वाटतं की ज्या पद्धतीचं पॉलिटिकल एन्व्हायरमेंट आहे सध्या, किंवा पॉलिटिकल किंवा इन जनरल टेररिझम आणि जे काही टेन्शन आहे, त्यात मला वाटतं की ॲज सच इंडियन फॅन्सने तरी एवढ्या हिरिरीने पाकिस्तानच्या मॅच बघू नये असं मला वाटतंय. माझ्या मते आपण जस्ट क्रिकेट मॅच सारखं तरी ट्रीट केलं पाहिजे. ते पहिले जसं होतं की फुल पॅशन आणि असं प्रेम बीम त्यात जे काही गुंतलं होतं लोकांचं, माझं म्हणणं खेळावं. खेळण्यात मला पण खेळावं, कारण की बाकीच्या गोष्टी पण त्याशी खूप कनेक्टेड आहेत. ऑलिम्पिक्स आणि हे ते आणि ते बाकीच्या गोष्टी आहेत बऱ्याच ऑफिशियल, ज्या की ऑफिशियल गोष्टी आहेत, त्या आपल्याला पण एवढ्या माहित नसतील. पण मी त्या दिवशी बघितलं की एक कोणतरी तज्ञ होता, त्यांचा तो सगळं समजत होता. मी नाही काय बोललो, ऑलिम्पिक्सची कसं सगळं निगडीत आहे वगैरे, ते खेळ तसं, पण ते हरतात आपल्यावर, त्यामुळे एवढा काही मला प्रॉब्लेम नाही वाटत. खरं. आणि तो काळ गेला पाकिस्तान, आणि गव्हर्नमेंटने हे दिली आहे परमिशन की ICC टुर्नामेंट्स खेळात बायलॅटरल सिरीज होणार नाही, त्यामुळे आपण काही बोलू. सत्य. आणि एशिया कप बद्दल इन जनरल आता कुतूहल, नवल किंवा इंटरेस्ट जो काय आपण म्हणतो तो कमी होण्याचं अजून एक रिझन आहे. तू बघशील तर एक तर क्रिकेट क्वालिटी खूप कमी झालेली आहे. श्रीलंकेची म्हण, पाकिस्तानची म्हण, बांगलादेशची म्हण. बांगलादेशची कमी नाही झाली, बांगलादेशची जेवढी होती तेवढी इमर्जिंग नेशनच. आय डोंट नो वाय. भारताला जसं आपण लहान असताना पाठ्यपुस्तकात बोललं जायचं की डेव्हलपिंग नेशन आहे, आणि अजून पण भारत डेव्हलपिंग नेशनच आहे, तसं ते क्रिकेट मधलं अंडरवेल्मिंगच आहे अजूनही. बांगलादेशचं तसं चालू आहे, पण त्यांच्या मागणीवर अफगाणिस्तानने खूप डेव्हलप केलंय. हा, पण अपार्ट फ्रॉम दीज क्रिकेटिंग थिंग्स मला वाटतं की अजून प्रत्येक देशातलं इंडियाबद्दल इंडियात राहून आपल्याला काही फार आयडिया नाही आहे त्या गोष्टींची. आपण त्याबद्दल अगदी बाहेरनं बघितलं नाहीये, पण बाकीचे देश आहेत, श्रीलंका म्हण, पाकिस्तान म्हण, अफगाणिस्तान म्हण, बांगलादेश म्हण, नेपाळ म्हण. नेपाळ तर नाही आहे एशिया कप मध्ये. या सगळ्या देशांमध्ये जे टेन्शन चाललंय, इन जनरल जो स्ट्रेस, पॉलिटिकल सगळं सोशल स्ट्रेस, किंवा इन जनरल तिकडचं जे काय अख्खं सत्ता जी काही तिकडची हलते, सो ह्या सगळ्या गोष्टींमुळे इन जनरल क्रिकेटकडे फक्त क्रिकेट म्हणून बघणं खूप कठीण होतं माझ्या मते. आणि इन जनरल नेपाळ यावर्षी नाही पण आहे, बरोबर, ते काय खेळत नाहीत, माहित नाही का, तो तसं त्याच्या स्पीच तशाच आहेत ना. जाऊ दे. तर हा एशिया कप त्यामुळे. पण हा एशिया कप ज्याबद्दल आपण आज बोलतोय त्याची हिस्ट्री आपण थोडीशी आपल्या रसिक प्रेक्षकांना सांगू माझ्या मध्ये. सांग. तर मी जरा पाठ केली, थोडीफार मी सांगतो, तू मध्ये मध्ये ते मुद्दे. तर 83चा वर्ल्ड कप जो आपण इंडिया जिंकली होती, सो लॉर्ड्स मध्ये जेव्हा फायनल झाली होती इंग्लंड सोबत, तर त्या फायनलचे NKP साळवी जे आपले त्या काळचे BCCIचे प्रेसिडेंट होते, त्यांना एक्स्ट्रा पास हवे होते. जे आपल्या असं एकांकिका स्पर्धा 2 तिकीट ठेव माझी, त्यांना 2 पास हवे होते. पण इंग्लंडच्या क्रिकेट बोर्डाने त्यांना नकार दिला. आणि फक्त नकार नाही दिला, त्यांचा अपमान पण केला. काय अपमान केला ते नाही माहित मला, ते त्या रील मध्ये सांगितलं नव्हतं. हा इश्यू होते काय रहेगा. पण मग ते बोलले की आमची टीम फायनल तरी आली, तुमची आली तरी आहे का. तर मग फायनल झाली, इंडिया जिंकली. पण आपला अपमान, त्याचा जो बदला आहे तो पूर्ण झाला आपला, जो इंग्लंडने केला होता. सो NKP साळवी यांनी त्यांच्या काही मित्रांना फोन केला, ज्यात पाकिस्तानचे एअर मार्शल होते नूर खान. आता त्यांचा क्रिकेटशी काय संबंध तुम्हाला नको विचारूस. नूर खान आणि एक दसानायक आहे, मी मग एक नाव सांगितलं, श्रीलंकेचं नाव विसरलोय मी, पण तेच त्यांचं जे काय नाव होतं ते तुझं नाव टाक इकडे. नीट अभ्यास नाही केले, फोटो टाक तिकडे, नीट रील बघितली नाही. हे लोक होते. सो इंडिया, पाकिस्तान आणि श्रीलंका ह्यांनी एक युनियन फॉर्म केलं, जे बेसिकली ACC होतं, एशियन क्रिकेट काउन्सिल, जे न्यू दिल्लीत फॉर्म झालं. सो एक ठरलं की आता आपण न्यू दिल्ली सो फॉर्म झालं, ठरलं की आपण काहीतरी केलं पाहिजे, ह्या सगळ्यांना विरोध केला पाहिजे, आपण काहीतरी आपली ताकद दाखवली पाहिजे. पण तेच फंड्स नव्हते, पैसे नव्हते. मग कराचीतला एक बिझनेसमॅन होता जो जाऊन दुबईत मोठा झाला होता, अब्दुल शेख
ऑब्व्हियसली दुबईत जाऊन मोठा शेख अब्दुल रहमान बख्तियार. हा. सो त्याने बेसिकली एशिया तू ही कप सगळी नावं नक्की बरोबर घेतोस. हे एका ते श्रीलंकेच्या माणसाचं नाव बरोबर नाहीये. समथिंग सेना नायक आहे, दस नायक आहे, समथिंग लाईक दॅट. सो ह्याने फंड केलं पहिला एशिया कप. सो त्या अख्ख्या सौजन्याने पहिला एशिया कप झाला. येस, आणि तिथलं त्याने ग्राउंड दिलेलं युज करायला, शारजा दिलेलं त्याने युज करायला. तर पहिला एशिया कप झाला 1984 ला. गावस्कर कॅप्टन होते. इंडियाने एशिया कप जिंकला होता. येस, आणि इंडियाने आतापर्यंत टोटल 8 एशिया कप जिंकलेत. त्यातला एक 2016चा T20 मधला आहे आणि बाकीचे 7 जे आहेत ते ODI मधले. आणि पाकिस्तान सरप्राइझिंगली फक्त 2च जिंकली आतापर्यंत, 2000चा आणि 2012चा. कुठे गेले तुमचे वकार, वसीम आणि शोएब अख्तर? काय जिंकवलं त्याने तुम्हाला? खरं. येस, पण एशिया कपला थोडं यार अजून ग्लॅमर कसं आणता येईल ते जरा ICC ने बघावं. ACC राखी सावंतला काही जबाबदारी द्याव्यात. तू ग्लॅमर हवं तुला आता काय? पण ते क्रिकेट इटसेल्फ इज अ ग्लॅमर. ओ माय गॉश. पण मला वाटतं की एशिया कप थोडा, आणि प्लस यावर्षी विराट आणि रोहित नाहीयेत त्यामुळे पण त्याचा फरक पडलाय असं वाटतं तुला? काय माहिती. आता इन जनरल मॅचच इतकी वन साइड आणि इतकी बुलशिट होती आता पहिली झाली ती, तू काय सांगू शकत नाहीस फार. पण मला इन जनरल असं वाटतं की इन जनरल आता या देशांमध्येच एवढं काय म्हणतो ना वातावरण इतकं स्ट्रेसफुल आहे ना, त्यामुळे एशिया कप आजच कोणी एवढं एन्जॉय नाही करत असं मला वाटतं. दादा आपण हॉकीचं सेलिब्रेशन करूया. सो आपण हॉकीचा कप जे एशिया कप जिंकलेलो त्यात आपण खुश राहू. आणि आजच्या मॅच बद्दल आमच्याकडे बोलण्यासाठी आजच काही डेटा पण आम्ही फक्त चांगले खेळले बोलून आम्ही व्हिडिओ बंद करणार होतो. पण मग आम्ही म्हटलं की नको, आता भेटलोच होत, बसलोच होत, लाईट लावलाचा, कॅमेरा रोल केलाचा, तर काहीतरी 4 गोष्टी अजून बोल. आम्हाला आमच्या कॅमेरामॅनला पण आम्ही ड्युटीवरून बोलवलं त्याला. खरं. हा, तर येस. आणि अजून तुम्हाला काय वाटतंय इंडिया हॉकीचा एशिया कप जिंकली त्याच्याबद्दल ते तुम्ही आम्हाला प्लीज कमेंट्स मध्ये नक्की सांगा. आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा मांडीला खाजला, क्रिकेटवरचा पहिला मराठी पॉडकास्ट. येस.